आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, मी दत्ताजी जगताप। आपण पाहत आहात दक्ष टाइम्स 24 लाईव्ह। भारतीय जनता पार्टीचा 6 एप्रिल रोजी स्थापना दिनानिमित्त जनसंघ ते भारतीय जनता पक्ष असा संपूर्ण प्रवासाचा हा स्पेशल रिपोर्ट। सन 1947 भारत स्वतंत्र झाला, पण देशासमोर अनेक प्रश्न होते। फाळणीची वेदना, काश्मीरचा प्रश्न, सांस्कृतिक ओळखीचा संघर्ष आणि नव्या भारताचा शोध। याच काळात जन्माला आली एक विचारधारा आणि त्या विचारधारेतून उभा राहिला एक पक्ष, आज ज्याला संपूर्ण देश भारतीय जनता पक्ष म्हणून ओळखतो। त्या पक्षाचा हा प्रवास आहे, जनसंघापासून भारतीय जनता पक्षापर्यंतचा। दिनांक 21 ऑक्टोबर 1951 दिल्लीमध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनसंघाची स्थापना झाली। डॉक्टर मुखर्जी हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात उद्योग मंत्री होते, पण काही मुद्द्यांवर त्यांचे मतभेद झाले, विशेषतः काश्मीर प्रश्न, राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद या विषयावर। त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि एक नवा राजकीय पर्याय उभा केला, भारतीय जनसंघ। जनसंघाच्या स्थापनेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची मोठी भूमिका होती। पंडित दीनदयाळ उपाध्याय हे या नव्या पक्षाचे संघटनकार बनले। त्या काळात जम्मू काश्मीरला स्वतंत्र ध्वज, स्वतंत्र संविधान आणि वेगळी व्यवस्था होती। डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी घोषणा दिली, एक देश में दो विधान, दो प्रधान और दो निशान नहीं चलेंगे। 1953 मध्ये ते काश्मीरमध्ये गेले, त्यांना अटक झाली आणि 23 जून 1953 रोजी श्रीनगरमध्ये त्यांचे निधन झाले। डॉक्टर मुखर्जी यांच्या निधनानंतर जनसंघाला एक भावनिक आणि वैचारिक दिशा मिळाली। डॉक्टर मुखर्जी यांच्या निधनानंतर जनसंघाची धुरा पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सांभाळली। त्यांनी एकात्म मानवतावाद ही विचारधारा मांडली। त्यांच्या मते भारताचा विकास हा केवळ आर्थिक नसून सांस्कृतिक, सामाजिक आणि नैतिक असला पाहिजे। गाव, गरीब, शेतकरी आणि सामान्य माणूस हा विकासाच्या केंद्रस्थानी असला पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती। याच काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, नानाजी देशमुख, बलराज मधोक यासारखे नेते जनसंघात पुढे आले। सुरुवातीला जनसंघाला फारसे यश मिळाले नाही। 1952च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला फक्त 3 जागा मिळाल्या, पण हळूहळू जनसंघ देशभर वाढू लागला। 1967च्या निवडणुकीत अनेक राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आणि जनसंघ हा महत्त्वाचा विरोधी पक्ष बनला। अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रभावी भाषणांनी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या संघटन शक्तीने पक्षाला नवी ऊर्जा मिळाली। 25 जून 1975 तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली। विरोधी पक्षांचे नेते तुरुंगात गेले, जनसंघाचे हजारो कार्यकर्ते आणि नेते सुद्धा जेलमध्ये टाकले गेले। अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि अनेक नेत्यांनी लोकशाहीसाठी संघर्ष केला। हीच ती वेळ होती जेव्हा जनसंघाने केवळ राजकारण नाही तर लोकशाही वाचवण्यासाठी लढाई लढली। 1977 मध्ये आणीबाणी संपल्यानंतर निवडणुका झाल्या। जनसंघाने इतर पक्षांसोबत मिळून जनता पार्टीची स्थापना केली। जनता पार्टीने काँग्रेसचा पराभव केला आणि मोरारजी देसाई पंतप्रधान झाले। अटल बिहारी वाजपेयी परराष्ट्र मंत्री झाले, तर लालकृष्ण अडवाणी माहिती व प्रसारण मंत्री झाले। मात्र जनता पार्टीमध्ये मतभेद हे वाढत गेले आणि अखेर 6 एप्रिल 1980 रोजी भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली। अशा प्रकारे जनसंघाचा प्रवास भारतीय जनता पक्षामध्ये परावर्तित झाला। 1984 मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत
भारतीय जनता पक्षाला फक्त 2 जागा मिळाल्या. हा पक्षासाठी अत्यंत कठीण काळ होता. पण अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी हार मानली नाही. त्यांनी देशभर पक्षाचे जाळे उभे केले. 1990 मध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी राम जन्मभूमी आंदोलनासाठी रथयात्रा काढली. या आंदोलनानंतर भारतीय जनता पक्ष देशभर झपाट्यानं वाढला. 1991, 1996 आणि 1998च्या निवडणुकांमध्ये भाजप राष्ट्रीय स्तरावर मोठा पक्ष बनला. 1996 मध्ये अटल बिहारी वाजपेयी पहिल्यांदा पंतप्रधान झाले. मात्र त्यांचे सरकार फक्त 13 दिवस टिकले. 1998 मध्ये ते पुन्हा पंतप्रधान झाले. भारताने पोखरण अणुचाचणी केली. जगाला भारताची ताकद दिसली. 1999 मध्ये पुन्हा सत्ता आली आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्ग, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि विकासाचा नवा अध्याय सुरू झाला. 2024 मध्ये भारतीय जनता पक्षानं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय मिळवला. स्वतःच्या बळावर बहुमत मिळवणारा हा 30 वर्षानंतरचा पहिला पक्ष ठरला. 2019 मध्ये पुन्हा अधिक मोठ्या बहुमताने सत्ता मिळाली. काश्मीरमधील कलम 370 हटवणं, राम मंदिराचा मार्ग मोकळा करणं, G20, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, गरीब कल्याण योजना यासारखे अनेक निर्णय या काळात झाले. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा पाया उभारण्यात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि नंतर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे योगदान राहिले. गावोगावी कार्यकर्त्यांचे जाळे, स्थानिक प्रश्नांवर भूमिका आणि संघटन शक्ती यामुळे महाराष्ट्रात भाजप मजबूत झाला. 2014 मध्ये महाराष्ट्राला भाजपचा पहिला मुख्यमंत्री मिळाला, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. आज महाराष्ट्रात भाजप हा प्रमुख राजकीय पक्ष म्हणून उभा आहे. 1951 मध्ये एका छोट्या पक्षापासून सुरू झालेला हा प्रवास आज देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षापर्यंत पोहोचला आहे. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे स्वप्न, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची विचारधारा, अटल बिहारी वाजपेयी यांचे नेतृत्व, लालकृष्ण अडवाणी यांची संघटन शक्ती आणि नरेंद्र मोदी यांचा उदय यातून घडला भारतीय जनता पक्षाचा हा प्रवास. 6 एप्रिल हा स्थापना दिवस. हा केवळ एका पक्षाचा दिवस नाही, तर एक विचार, एक संघर्ष आणि एका प्रवासाची कहाणी आहे. जनसंघ ते भाजपा, संघर्ष, विचार आणि सत्तेचा प्रवास आहे. आज हे फुललेलं कमळ पाहताना अनेक जण आकृष्ट होत आहेत, परंतु यासाठी अनेकांनी आपल्या जीवाची बाजी लिहिलेली आहे. नक्कीच हा पक्ष, हा कार्यकर्ता नक्कीच सांभाळेल हीच अपेक्षा. श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.